भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याकडे 12 राशी पाहिल्या जातात। त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो। मेष राशीच्या मंडळींचा स्वभाव, वैशिष्ट्य, नातेसंबंध, नोकरी किंवा व्यवसाय, आरोग्य, उपासना यांबाबत आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। नंबर 1, कालपुरुषाच्या कुंडलीनुसार पहिली रास येते मेष। मेष ही राशीचक्रातील प्रथम रास आहे। मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे। मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे। नंबर 2, मेष राशीचा स्वामी मंगळ असून अगदी एका वाक्यात मेष राशीबद्दल सांगायचं झाल्यास नेतृत्व, प्रचंड आशावाद आणि आत्मविश्वास, ऊर्जा आणि उत्साह म्हणजे मेष राशी होय। नंबर 3, मेंढा हे मेष राशीचे प्रतीक आहे। त्यामुळे या राशीचा अंमल हा डोक्यावर असतो। मेष राशीचे लोक डोक्याने फार काम करतात, म्हणूनच त्यांच्यामध्ये शौर्य व धाडस हे ओतप्रोत भरलेलं असतं। अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे हा या राशीचा स्थायी भाव आहे। अगदी साधी चर्चा करीत असताना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी हे लोक भांडणापर्यंत जातात, कारण त्यांचा स्वतःवर व ते करीत असलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असतो। नंबर 4, शांत बसणे मेष राशीच्या लोकांना जमत नाही। अंगात धडाडी भरलेली असल्यामुळे त्याच धडाडीने कोणत्याही कामाचा श्री गणेशा करण्यात या लोकांचा हातखंडा असतो। राशी प्रतीक मेंढा असल्यामुळे मेंढ्याप्रमाणे धडक मारण्यासही हे लोक चुकत नाहीत। हे करीत असताना होण्याच्या परिणामांचीही त्यांना चिंता नसते। मेष राशीच्या लोकांना भावनांचे खोटे प्रदर्शन सहन होत नाही। हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरही रागावतात, त्याचबरोबर त्या रागाला चटकन दूरही सारतात। नंबर 5, मेष राशीच्या मंडळींमध्ये आणखीन एक मुख्य लक्षण म्हणजे या राशीचे लोक कोणतेही कार्य आणि वस्तू यांचे कुशलतेने व्यवस्थित व्यवस्थापन करतात। नंबर 6, मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात। यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते। हे दिसायला देखणे, रुबाबदार असतात, काहींशी निर्दयी असतात। अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात, सामर्थ्यवान असतात। या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत। यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांना थोडे घाबरून राहतात। तसेच हे लोक बोलताना मोजकेच बोलतात। या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही। या राशीचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात। ही रास थोडी घमेंडी रास आहे। नंबर 7, मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीचे असू शकतात। मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते। नंबर 8, मेष राशीतील जातक मानसिक रूपामध्ये खूपच शक्तिशाली असतात। त्यामुळे आपल्या सकारात्मक आणि मानसिक आधारे ही मंडळी आपल्या कार्यात यश हे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, मनगटाच्या जोरावर खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतात। त्यांच्यामध्ये एका कामाच्या प्रती आणि एकंदरीत जीवनाच्या सुद्धा प्रती उत्साहाची भावना ही नेहमीच भरभरून असते। नंबर 9, हे व्यक्ती कोणत्याही प्रकारची कामे ही अगदी नियोजनरित्या आयोजित करू शकतात, कारण हे लोक उत्तम आयोजक म्हणून ओळखले जातात। या आपल्या खाजगी आयुष्यात जगताना अतिशय नीतिवादी असण्याचे पाहायला मिळतात। हे लोक याच तत्वाला आयुष्यात कायम धरून चालताना दिसतात। तसेच हे माणसे कायम स्टायलिश लाईफस्टाईल पसंत करतात। यांना चांगलं खायला, गाणी ऐकायला, संगीत ऐकायला, प्रसंगी डान्स करणे या सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात। नंबर 10, या राशींच्या जातकाला अपघात, भाजणे, मेंदू विकृती, ताप, देवी, मलेरिया, रक्ताच्या गाठी, डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते। जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी गणपती आणि कालभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते। नंबर 11, या राशीचे लोक सहसा मिलिटरी, पोलीस खातं, क्राईम ब्रांच, अग्निशमन दल, सर्जन डॉक्टर, मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात। ही रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करून दाखवतात। नंबर 12, ही लोक आनंदी आणि मजेदार असतात, पण ही लोक त्यांच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करतात। तसेच हे लोक मनी माइंडेड असतात। समाजात ते स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करतात आणि त्यांना समाजात खूप मानसन्मान मिळतो। तसेच त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते। त्यांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो। नंबर 13, मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय। अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो, अपूर्व ताकद असते। स्वभावात हुकुमशाहीपणा,
त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना अपमान सहन होत नाही. त्यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात. या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो. मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धार शक्ती, धडाडी, बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो. नंबर 14. कामाच्या बाबतीमध्ये आवेग जास्त प्रमाणात असतो. कोणतेही काम वेगाने करण्याची ही मंडळी नेहमीच इच्छा ठेवतात. एखाद्या विषयाचे निर्णय सुद्धा अत्यंत वेगाने हा त्यांचा स्वभाव असतो. कोणत्याही कामाचं निर्णयाचं भिजत घोंगडे ठेवणं त्यांना बिलकुल आवडत नाही आणि तशी माणसं सुद्धा त्यांना आवडत नाही. नंबर 15. ही लोक जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात आणि मुक्तपणे खर्च करतात. तसेच हे लोक विनोदी स्वभावाचे पाहायला मिळतात. हे लोक आयुष्यात खूप चिंता कधीच करत नाही. नंबर 16. कोणत्याही कामाची आखणी करणे, ज्याला आपण नियोजन करणं असं म्हणतो, त्यामध्ये मात्र त्यांना फारसा रस नसतो. मात्र काम पूर्णत्वाला घेऊन जाण्याची त्यांची तयारी मात्र जोमात आणि जोरात असते. हेच गतिशील, मोकळ्या मनाचे प्रतिस्पर्धी सुद्धा असतात आणि नेहमीच कोणत्याही कामांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. नंबर 17. ऊर्जेने परिपूर्ण असतात आणि त्यांना कार्यभार स्वीकारणे आवडते. मेष नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि ते करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत चैतन्य आणण्यासाठी तयार असतात. मेष हा उत्कट, निष्ठावान आणि दृढ भावनांनी युक्त असतो. ते मनापासून काळजी घेतात आणि गोष्टी निश्चित करण्यात विश्वास ठेवतात. मेष राशीच्या व्यक्ती अद्वितीय, दृढ निश्चयी असतात आणि जीवन त्यांच्याकरिता एक रोमांचक प्रवास असतो. नंबर 18. नक्षत्रानुसार अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण व कृत्तिका नक्षत्राचे पहिले चरण मिळून 9 चरण म्हणजे मेष राशी होते. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. बौद्धिक प्रगल्भता, तेज, स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्यगणाची असते. स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे या नक्षत्राचा स्थायी भाव आहे. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवी असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. कृत्तिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रमक व अहंकारी असतात. मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते. नंबर 19. यांचे मॅनेजमेंट अतिशय उत्तम दर्जाचे असते. मेष राशी अग्नितत्वाची असल्यामुळे आणि मंगळ उष्ण प्रकृतीचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे काही तापट स्वभावाची, ज्याला आपण शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो, अशी ही राशी असते. परंतु जेवढ्या लवकर त्यांना राग येतो ना, तेवढाच लवकर त्यांचा राग शांत सुद्धा होतो. नंबर 20. प्रेम, चैतन्य, पुढारीपणा व दिशा दर्शविणारी ही रास निकराची लढत देण्यात तयार असते. विलक्षण बुद्धिमत्तेचे दर्शन यामधून घडते. परंतु प्रसंगी घमंड, अहंकार यातून वेडेवाकडे निर्णय मेष राशीच्या लोकांकडून घेतले जातात. शरीराच्या वैशिष्ट्यांनुसार मेष राशीच्या लोकांचा चेहरा, मान लांबट, अशक्त अवयव, डोळे पिंगट रंगाचे, भरपूर राठकेस, खालचे दात अरुंद, सडसडीत बांधा, झरझर चालणे, दिसण्यास तडफदार ही वैशिष्ट्ये सांगता येतील. नंबर 21. या राशीच्या लोकांमध्ये आढळून येणारे मुख्य गुण म्हणजे धाडसी, सोबतच धैर्यशील व प्रेमळ असणे होय. याशिवाय कर्तृत्ववान, बुद्धिमान, अभिमानी, सदैव उत्साही हे लोक असतात. धडक मारण्याचा मूळ स्वभाव असला तरी हे लोक उपद्रवी नसतात, हे विशेष आहे. वेगवेगळ्या विषयात मेष राशीच्या लोकांना रुची असते. कामाचा उरकही या राशीच्या लोकांचा भयंकर असतो.